आज जरी आम्ही इकडे मोठ्या घरात राहायला आलो असू किंवा पक्षाचा नेता झाला असलो तरी त्यावेळेला ज्यावेळेला गणपती बसवले ना त्यावेळेला आम्ही हलाखीत होतो. ऍक्च्युली आमची दोघांची एवढी मजबूत फ्रेंडशिप होती ना. हा, आमच्या दोघांची असं काय प्रपोज वगैरे हे सगळं एक फॉर्मॅलिटीज होती. आमच्या दोघांची मैत्री खूप घट्ट होती. मैत्री खूप घट्ट होती आहे. हिच्या वडिलांनी टाइम्स ऑफ इंडिया उघडला, फ्रंट पेजला गाडीमध्ये टाकताना आंदोलनाचा फोटो होता आणि त्यावेळेला त्यांना कळलं अरे बापरे मी पुण्याला नाहीये, मी जेलला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वात प्रथम गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. या उत्सवाची धूम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. काही सेलिब्रिटी तर राजकीय नेते मंडळींकडे देखील बाप्पा विराजमान झाला आहे. आज आपण आलो आहोत ठाण्यात, ज्यांची रोखठोक विधानं आणि भूमिकेमुळे जे कायमच चर्चेत असतात असे मनसे नेते अविनाश जाधव यांच्या घरी. अविनाशजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकसत्तामध्ये. आणि सर्वात आधी धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. अरे नाही, आम्हाला आनंद वाटला तुम्ही आज आमच्या घरी येत आहे आणि गणपतीच्या दिवशी आलात त्याचा विशेष आनंद आहे. हो खरंच. आणि त्या निमित्ताने आपण बाप्पाचं दर्शन घेणारच आहोत आणि छोटी होम टूर पण करणार आहोत अविनाश सरांबरोबर. हे गणपती बाप्पा आमच्या घरचे आणि मागे आमच्याकडे ज्या वेळेला आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेला हे दत्तगुरूंचं फोटो आमच्या सोबत होतं. ते आम्ही इथे आमच्या हॉलमध्ये त्यांचं हे केलेलं आहे. किती वर्ष गणपती आपल्याकडे असतो? मुळात आमचा हा गणपती पक्षाचा गणपती होता. म्हणजे या वेळेला पक्षाची सुरुवात झाली 2006ला आणि मला वाटतं 8ला मी गणपती बसवला. 8 पासून ते जवळजवळ 14 पर्यंत हा गणपती आमच्या शाखेत असायचा आणि मग शाखेतनं हा गणपती मी घरी आणला. कारण व्हायचं असं की शाखेत गणपती आणायला आणि विसर्जनाला खूप गर्दी असायची आणि दिवसभर मला थांबून राहायला लागायचं. मग शेवटी आम्ही कुटुंबाने ठरवलं की आपलं शाखा पण आपलीच आहे, सो आपण घरीच आणू. मग आम्ही ते गणपती घरी आणला. गणेशोत्सवातली एखादी आठवण तुम्हाला जी काही अजूनही आठवते की तुम्हाला ती विसरता येणार नाही? नाही, मला अनेक आठवणी आहेत. असे गणपती ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला मनसे हा पक्ष नवीन होता आणि त्यावेळेला तसे पैसेही नसायचे, अनेक गोष्टींच्या अडचणी असायच्या आणि त्यावेळेला मग आम्ही सगळे जेवढी मुलं होतो, ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी कॉलेज सोडलं होतं आणि मनसे जॉईन केली होती त्यावेळेला सगळेच जण मग त्यातनं सगळ्यांनी पैसे जमा केले आणि मग गणपती बसवायचं ठरलं आणि त्यावेळेला आम्ही जवळजवळ 3-3.5 हजार रुपयात आमचा गणपती सुंदर बसवला. आणि तेथूनही आमची गणपतीची परंपरा जी सुरू झाली ती खरी तर ती आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी एकत्र येऊन बसवलेलं ते गणपती होते जे आज माझ्या घरात विराजमान आहे. सो ती एक आठवणच आहे माझ्यासाठी की सर्व मुलांनी ज्या वेळेला काही नव्हतं, आज जरी आम्ही इकडे मोठ्या घरात राहायला आलो असू किंवा पक्षाचा नेता झाला असलो तरी त्यावेळेला ज्यावेळेला गणपती बसवले ना त्यावेळेला आम्ही हलाखीत होतो आणि सगळेच यंगस्टर्स होते आणि मग कोणीच कामाला नव्हतं. अशा सगळ्या परिस्थितीत ते सगळं आम्ही करायचो. नाही, खरं गणेशोत्सव हा सणच असा आहे की जिथे सर्व एकत्र येऊन जो सगळ्यांना एकत्र, तोच मोटिव्ह खरं तर आहे या सणाचा. आपण तुमच्या घरी आहोतच, तर एक छोटी होम टूर. यस यस यस, नक्की नक्की नक्की. मला कॉर्नर आमच्या घरात सगळ्यात महत्वाची जी जागा आहे ती आमची ही आहे. ही आमची एक छोटीशी टेरेस आहे जी आम्ही इथे हे केली आहे. हा टेरेस आहे ज्यातून जवळजवळ आम्हाला ठाणं दिसतं. इथून आम्हाला जवळजवळ संपूर्ण ठाणे दिसतं. हे माझं घर आहे आणि हे समोर जे घर दिसतंय ते माझा मित्र आणि पक्षाचा आमचा दुसरा नेता अभिजित पानसे. अच्छा. ते राजमुद्रा दिसते ते त्यांचं घर आहे. सो आम्ही दोघंही असे समोरासमोरच राहतो. आणि इकडे या बाजू तुम्ही त्या बाजूने गेलात तर तुम्हाला तळाबाई दिसेल. हे सेंट जॉन स्कूल आहे, चर्च आणि स्कूल आहे जे 1800 शतकातलं आहे. तुम्ही तिकडनं पुढे गेलात तर तिथे कोपिनेश्वरांचं मंदिर आहे जे इसवी 1200व्या शतकातलं आहे. सो आपलं ठाणं जे आहे, जे मूळ ठाणं ज्याला आपण म्हणतो, तिथे मी राहिला आहे. समोर गडकरी रंगायतन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे हे जे हा जो परिसर आहे हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे. आणि रात्री आलो सगळी कामं आटपून की इथे 10 मिनिटं उभं राहिल्याच्या नंतरही पूर्ण आपण जे म्हणतो रिलॅक्स व्हायची वेळ ती आमची ही जागा आहे. म्हणजे इथे उभं राहून सुद्धा तुम्ही लक्ष असं तुमचं असं म्हणायला हरकत नाही. या
आपण एक किचन एरिया आलाय म्हणून मला फक्त प्रश्न एक आठवला की तुमचा आवडता पदार्थ कुठला आहे? मला वाटतं ही सांगेल माझी बायको, माझा आवडता सोनाली पदार्थ. वहिनींचं सुद्धा स्वागत आहे लोकसत्तामध्ये. दादांचा आवडता पदार्थ कुठला आहे? नाश्त्यामध्ये दादांना पोहे फार आवडतात, कांदे पोहे. आमच्या घरी पोहे खूप आवडतात सगळ्यांना. छोलेची भाजी आवडते. नॉनव्हेज मध्ये मटण फार आवडतं. चालेल. आणि स्पेशल काही डाएट त्यांचं असतं का, काही जे फॉलो ते करतात कंटिन्यू, त्याशिवाय नाही? आमचं सीझनल डाएट असतं. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, मी 2017 पासून आत्तापर्यंत 3 वेळा माझं वजन हे 15 ते 20 किलोनी उतरवलंय आणि पुन्हा बॅक टू वजनावर आलेलं आहे. एक माझी बायको आहे ना, हिचं वजन हे 74 किलो होतं, आता तिचं वजन 41 किलो आहे. म्हणजे तिने तिचं वजन ड्रास्टिक बदल केलेला आहे. तिने जवळजवळ 31 किलो वजन तिचं आत्तापर्यंत कमी केलेलं आहे. मी 2-3 वेळा 15 किलो वजन कमी केलं, पुन्हा वजन वाढलं. त्या गोष्टी चालत राहतात. ऍक्च्युली फूडी आहे, फार फूडी आहे. पुढे आवडतं मुळात खायला. अडचण होते की साहेबांकडे गेलो की मी सांगितलं की माझा आज उपवास आहे. अरे वा, उपवास आहे तुझं, नॉनव्हेजचे सगळे पदार्थ खायला देत असतात. म्हणजे मला माझी त्यातली सगळ्यात मोठी आठवण तुम्हाला मी सांगतो. मी सन्माननीय राजसाहेबांचा एक व्हिडिओ घ्यायला गेलो होतो घरी. ज्या वेळेला ही गोष्ट असेल माझी 2019ची. त्यावेळेला कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स होत्या, दहीहंडीवरच्या रिस्ट्रिक्शन, त्या कमी झाल्या होत्या आणि 600 खेळाचा दर्जा आपल्याला दिला होता दहीहंडीला. सो मी साहेबांना बोललो मला एक व्हिडिओ द्या, कारण हे श्रेय सगळं तुमचं आहे, त्यामुळे तुमचं मला व्हिडिओ पाहिजे. मला बोलले ये 11 वाजता घरी ये. 12 वाजले, 1 वाजले. मला वाटलं पहिलं काय खाणार असते सांग. म्हटलं साहेब श्रीकृष्ण जन्माचा माझा उपवास आहे. अरे वा, उपवास आहे, ठीक आहे, काय खाणार मग तू? म्हटलं साहेब व्हेज खाणार. मग साहेबांनी मला 4 पदार्थ मागवले. मग 3 वाजेपर्यंत साहेबांनी मला जेवायला दिलं. वहिनी आल्या, आम्हाला जेवायला दिलं. जेवढे होते माझ्याबरोबर सगळे जेवले साहेबांसोबत. आणि त्याच्यानंतर मग आमचा उपवास सुटला. आणि मग साहेबांकडे ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला खाण्याचे एवढे पदार्थ असतात ना की आपण म्हणजे 4 माणसं असेल तर सन्माननीय राजसाहेब ऑर्डर कशी करतात ते तुम्हाला सांगतो. कोण कोण जेवणार? 4 जण. ओके, 4 बटाट्याच्या भाजी, 4 हे 4 ते असे 4 माणसं आणि 4 10 प्लेट मागवतात ते. आणि त्याच्यामुळे साहेबांमुळे देखील आवड आहेच बऱ्यापैकी. त्यांना खायची पण आवड आहे आणि खायला द्यायची पण आवड आहे. म्हणजे एखादा पोट भरल्याशिवाय त्यांच्या घरातनं बाहेर पडत नाही, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला किती आम्ही ठरवलं आम्हाला डाईट करायचं आहे, पण सकाळी घरी गेल्याच्या नंतर ते डाईट टिकेल का याचा बिलकुल खात्री नसते आम्हाला कोणाला. आता त्यांचा विषय निघालाय म्हणून त्या फोटोची काही स्टोरी सांगायला. हो, हा फोटो माझ्या वाढदिवसाचा आहे, गेल्या वर्षीचा. गेल्या वर्षी मी वाढदिवसाला त्यांना भेटायला गेलो होतो, तर त्यावेळेचा तो त्यांचा आणि माझा फोटो आहे. हा माझ्या डॉगचा फोटो आहे, नॉक्स म्हणून. प्राणीप्रेम तुमचंही आहे. त्यांच्यामुळे सगळ्याच गोष्टीवर प्रेम आहे आमचं. म्हणजे माझ्या घरात जर तुम्हाला फिरलात पूर्ण तर प्राण्यांचेच फोटो सगळ्यात जास्त दिसतील. तुमच्या मागे जो फोटो आहे ह्या फोटोची मी ज्याला म्हणतात ना आपण मालकी घेतो, तसं या फोटोचा मी मालकीच घेतलेला आहे. ज्याने हा फोटो काढलाय त्यांच्याकडनं. सो तुम्ही माझ्या कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला गेलात तरी तिथे हा फोटो तुम्हाला भेटेल. माझ्या घरातही हाच फोटो आहे. वहिनींची काही आवड आहे, म्हणजे प्राण्यांची आवड, जसं फूडी आहेत दादा तसं तुमची आवड कशी आहे? तिला खूप साऱ्या आवडी आहेत. तिच्या सगळ्यात मोठी आवड डोकं खाणं. सगळ्यात जास्त त्रास द्यायला आवडतो. डोकं खाणं हा सगळ्यात मोठा आवडीचा गोष्ट आहे तिच्या. पण मग तुमच्या तक्रारी सॉल्व्ह होतात का? म्हणजे बाहेर त्याच्या नाही, मी एक मिनिट तुम्हाला मी सांगतो, मी बाहेर जेवढा लोकांच्या अंगावर जातो किंवा मी घरात आल्यावर शांत असतो, कारण शांतपणे राहायला जगायला मला आवडतं. बाहेर पण तेच घरी पण तेच करेल तर कसं चालेल ना. का त्यांच्यामुळे शांत असतं? नाही हो, दिसते तशी नाही येते. नाही, एक ते थोडं असतं ना की घरी आल्यावरती माणूस. आमच्या मुळात आमच्या दोघांचं बॉन्डिंग हे 25 वर्ष जुनं आहे. आमचं शाळेपासून अफेअर होतं आणि नंतर मग आम्ही दोघांनी लग्न केलं. त्यामुळे आमच्यासाठी काही मी आणि ती काही नवीन नाही आहे. आम्ही शाळेपासून दोघांनी एकमेकांना पाहिलेलं आहे. त्यामुळे ना तिला माझी भीती वाटत ना मला तिची भीती वाटत. लहानपणी एकत्र होतो, मोठे अफेअर वगैरे सगळं झालं, लग्न झालं. आता आमचा मुलगा एवढा मोठा झालाय, आमच्या मुलाला 18 वर्ष झालं, तर तो एवढा मोठा झाला. म्हणजे पूर्ण लहानपणापासूनचे अगदी प्रवास पूर्ण सगळे अनुभवलाय आम्ही. त्याच्यामुळे काही हा प्रश्न मला पुढे कंटिन्यू करायचा आहे, पण त्याआधी मला एक त्या कॉर्नरला एक फ्रेम आहे छान, त्याची सुद्धा एक बॅक स्टोरी मला ऐकायची. हे
आणि शिवाजी महाराजांची आपल्या फ्रेम आहे आणि त्यात त्यांनी कुठले कुठले हत्यारं वापरली, म्हणजे त्या काळामध्ये कोणते कोणते हत्यारं ते वापरायची, त्याचं ते प्रतीक एक आहे. आणि त्या आतले जेवढे हत्यार आहेत ही ओरिजिनल आहेत, म्हणजे ती काही ह्याची नाही आहे, ओरिजिनल हत्यारांचे. आणि हा फोटो देखील महाराजांचा ओरिजिनल आहे. अच्छा. सो ती ओरिजिनल हत्यारं आणि महाराजांचं ओरिजिनल फोटो असं त्याच्यामध्ये ते आहे. इसवी सन 16व्या शतकातला ते फोटो आहे, जे इंग्रजांनी लंडनमध्ये हा फोटो आहे, त्या फोटोची ती कॉपी आहे. छान. आपण थोडं बाहेर एकदा जाऊया का? इथला व्ह्यू देखील खूप छान आहे. चांगल्या स्पॉटवरती चांगला एक प्रश्न मला तुम्हाला एक विचारायचा आहे, फक्त म्हणजे तो बाकीचा मी कंटिन्यू करते. पण घर म्हटलं की खरं आपलं स्वतःचं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं. तर हे घर तुमचं आहे, ह्या घराची काय गोष्ट आहे, म्हणजे हे घर मी तुम्हाला सांगू, घेण्यापासून सगळं आम्ही लग्नानंतर सुरुवातीचे 8 वर्ष आम्ही दोघं रेंटवर राहत होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नितीन कंपनीच्या समोर एक छोटंसं घर घेतलं. तिथे जवळजवळ आम्ही 10 वर्ष राहिलो. आणि गेल्या वर्षी आम्ही इथे आलो, माझं ऑपरेशन झालं होतं. आणि त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक येत होती मला पाहायला. आणि त्यावेळेला मला कळलं पहिल्यांदा की घर छोटं आहे, कारण 5 लोक बसल्याच्या नंतर दुसरे आले की त्यांना कुठे बसव असा प्रश्न समोर यायचा. आणि मग त्यावेळेला आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण घर बघूया. तर ही बिल्डिंग जी आहे ती माझ्या मित्रांनीच बांधलेली आहे. सो मी पहिला कॉल त्याला केला, मी म्हटलं मला घर घ्यायचं आहे, थोडंसं मोठं हवं आहे. तो बोलला अरे आपल्याच बिल्डिंगमध्ये घेऊ आणि तिथेच राहिला, एक छान घर आहे, येऊन बघ. मग आम्ही दोघं इथे आलो, आम्हाला पाहिलं. आणि हे जे काय आम्ही पाहिलं त्याच्यानंतर म्हटलं ह्याच्यापेक्षा ठाण्यात आम्हाला चांगलं घर भेटणार नाही. आणि घोडबंदरला जाणं मला जमणार नाही, कारण आत्ता जी काही घोडबंदरची परिस्थिती आहे, ट्रॅफिकचा विषय होता. माझं पक्ष कार्यालय पण इथेच आहे, माझं स्वतःचं ऑफिस जे आहे कन्स्ट्रक्शनचं ते पण इथं आहे, हिचं ऑफिस पण इथेच आहे. सो असंच सगळं बाजूबाजूला असल्यामुळे मग आम्ही हा निर्णय घेतला की इथेच राहायला यायचं. मग हे संपूर्ण इंटिरियर जे आहे, होम डेकोर, ते तुमची आयडिया आहे की कसं, म्हणजे दोघांची? आमच्या दोघांची एक मैत्रीण आहे परी म्हणून, तिने हे घर डेकोरेट केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा आयडिया आमच्याच आहेत, पण तिने आमचं ऑफिस आणि हे तिने आमच्या तिने केलं. कलर कंडिशन सांगितलेलं की आम्हाला दुसरे कलर नको, व्हाईट कलर खूप आवडतो. त्याच्यामुळे ते तिच्या मदतीने आम्ही केलं. आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी या बेडरूम कसा असावा, कुठल्या बाजूला त्याचं हे असावं, ते बाकी आम्ही पाहिलं. असं म्हणजे काही झालं तरी घरी होम मिनिस्टरचं एकदम लाईन मी तुम्हाला लिहून देतो की मला माहित नाही तुझं लग्न झालंय की नाही झालंय. तुझ्या लग्नानंतर मी ज्यावेळेला तुझा इंटरव्ह्यू घेईन त्यावेळेलाही हेच प्रश्न येणार आहेत तुला. हा रेकॉर्डेड असेल आणि यावर कट होणार नाही, याची शाश्वती द्या आम्हाला तुम्ही. नक्की. लग्नावरून पुन्हा तो विषय की तुम्ही म्हणा तुमचं लव्ह मॅरेज आहे, मग पहिला अप्रोच कोणी केला होता? हे नाही खरं उत्तर. खरंच आम्ही दोघं धवळ सरांच्या क्लासला होतो आणि तिथे आम्ही प्रेरणा क्लासेस तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो. आणि त्यानंतर ही ज्ञानसाधना कॉलेजला होती, मी KBP कॉलेजला होतो. मग नेक्स्ट 11वीची आणि मग त्याच्यानंतर मग मी ज्ञानसाधना कॉलेजला गेलो. अशी आमच्या दोघांची सुरुवात झाली. अप्रोच मिस केला तिला, इच्छा तिची होती, पण मी म्हटलं मुलगी आहे कशी ती बोलणार म्हणून मी बोललो, एवढंच. मग तुमचं त्यावर काय होतं, रिॲक्शन काय होतं पहिलं? ऍक्च्युली आमची दोघांची एवढी मजबूत फ्रेंडशिप होती ना, आमच्या दोघांची असं काय प्रपोज वगैरे हे सगळं एक फॉर्मॅलिटीज होती. आमच्या दोघांची मैत्री खूप घट्ट होती. मैत्री खूप घट्ट होती आहे अजूनही. आम्ही पण पहिल्यापासून त्यांची पर्सनॅलिटी तशीच एक रफ अँड टफ तशी होती की ते नंतर मग थोडं त्या क्षेत्रात? पहिलं सुरुवातीला मला जास्त माणसांमध्ये नाही आवडायचं, म्हणजे आम्ही दोघंच असायचो. कॉलेजचा ग्रुप होता पण आम्ही दोघंच फिरत असायचो. पण ज्या वेळेला राजकीय क्षेत्रात आलो त्याच्यानंतर माझी आता अशी परिस्थिती आहे की जर माणसं नसतील तर मला शोधावं लागतं, हा कुठे आहे बघ तो कुठे आहे, त्याला शोध. माणसांचा गराडा तुम्हाला सोडत नसेल. अशी परिस्थिती नसेल तर माणसं बोलवावी लागतात की ही आणि माझी गप्पा मार, नाही तर मी एकटाच स्वतःची गप्पा मारेन आता. मग तुम्ही म्हणजे लव्ह मॅरेज असताना मग घरी माहिती होतं सगळं की कसं? नाही, हिच्या घरी माहीत होतं. हिची आईनी आम्हाला खूप मदत केली. माझी आई थोडीशी हे होती, त्याच्यामुळे लग्नाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला पण आमचं फॅमिलीला भेटवून व्यवस्थित परंपरेनुसार लग्न झालं. आणि दोघंही आम्ही 96 कुळी मराठा असल्यामुळे आईचा जो काही माझा राग होता तो तिथे शमला की आम्ही दोघंही 96 कुळी मराठा होतो.
खरं तर आईला माझं लग्न दुसऱ्या मुलीशी करून द्यायचं होतं. म्हणजे बघितलेले का म्हणजे? नाही, मी नव्हती. तिच्या बहिणीची मुलगी, मामाची मुलगी होती, अच्छा, तुमच्या तिच्याशी नाही तिच्या तिच्याशी लग्न करून द्यायचं होतं तिला मला. त्यांच्या भावाची त्याचा राग होता, हिच्यावर राग नव्हता तो. ते पहिल्यापासून माइंड मध्ये होतं की भावाच्या मुलीशी लग्न करून हा. द्यायचंय, असं. पण वरती कुठेतरी ऑलरेडी ते गाठ ती गाठ बांधली होती, बांधलेली त्यामुळे असते, ते- त्याला तुम्ही आणि मी काही नाही करू शकत. अगदी. आपण फक्त त्या लाईनवर चालत असतो नेहमी. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना राजकीय क्षेत्रात जायचंय किंवा त्यांचं सामाजिक कार्य आधीही सुरू होतंच, पण नंतर मग राजकीय क्षेत्रात वावरताना बऱ्याच गोष्टी त्यामागून येतात, त्याचा इफेक्ट घरापर्यंत सुद्धा येतो, अनेकदा येतोच. मग तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती, म्हणजे कसं? माझ्याकडनं अविला पूर्ण सपोर्ट असतो त्याच्या प्रोफेशनमध्ये. राजकीय आता किती वेळा त्याच्या जेलच्या वाऱ्या झाल्या. मी तुम्हाला सांगतो, माझा मुलगा जन्मला ना त्यावेळेला, ज्यावेळेला पहिल्यांदा त्याला घरी आणलं त्यावेळेला मी घरी नव्हतो. त्यावेळेला मराठी पाट्यांच्या आंदोलनात मी जेलला होतो आणि हे यांना माहीतच नव्हतं. मला हिचा फोन येत होता, अरे घरी कोण नाही आहे, कारण आम्ही दोघंच असायचो घरी, आणि हिचे आई बाबा हिला घरी घेऊन आले होते सोडायला. मी म्हटलं की मी पुण्याला आलोय 6 महिन्याचा होता. हा, आणि मी डिलिव्हरी होऊन बाळाला घेऊन घरी आलेली त्याच दिवशी. आणि ही मला फोन करते, घरी ये, सगळे आले. मी म्हटलं की मी पुण्याला आहे, मी उद्या सकाळी येईन, असं वगैरे मी तिला सांगत होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हिच्या वडिलांनी टाइम्स ऑफ इंडिया उघडला, फ्रंट पेजला गाडीमध्ये टाकताना आंदोलनाचा फोटो होता. आणि त्यावेळेला त्यांना कळलं, अरे बापरे, मी पुण्याला नाहीये, मी जेलला आहे. सो असं ते त्यावेळेचं घटना घडली होती. पण तिच्या घरचे सगळेच खूप मदतगार होते. त्यानंतर मग तिच्या वडिलांनी मी आलो 2 दिवसांनी जेलला, तर ही रडत होती, हिची आई रडत होती. पण हिचे वडील खूप समजदार होते. त्याला म्हटलं की त्याने जर सुरू केलेला आहे तर आपण त्याला वेळ दिली पाहिजे. मला वाटतं तो काहीतरी वेगळं करतोय ना, त्याला करू दे, त्याला आवड आहे ना. मग त्यानंतर ही पण शांत झाली आणि तिची आई पण शांत झाली. आणि मग त्याच्यानंतर मग भरपूर केसेस झाल्या आणि कोणीच मला प्रश्नच विचारला नाही. हा, म्हणजे कोणी अशा प्रश्न वेळेस विचारला नाही. अशा प्रसंगात घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं हा, असतं, म्हणजे त्याच्यानंतर त्यांना सांभाळणं. कारण अशा परिस्थितीमध्ये काय असतं, तिला उत्तर द्यायचं असतं की बघ तुझा निर्णय चुकला, असं व्हायला नको. तो तिला ज्यावेळेला तिच्या घरनं परवानगी मिळाली त्यानंतर मग तो विषय बऱ्यापैकी आमचा थांबला होता. त्यानंतर मग अनेक केसेस झाल्या, अनेक आंदोलनं झाली, अनेक वेळा आंदोलनासाठी जेलला गेलो, पण मला माझ्या घरात कोणीही विचारलं नाही. आपण म्हणजे आता तुम्ही दोघं आहातच, तर आपण तुमच्या मुलाला देखील जॉईन Yes, करायला yes. सांगू. Yes, शार्दूलला. शार्दूल, तुझंही स्वागत आहे लोकसत्तामध्ये. तुझा पहिलाच हा इंटरव्ह्यू असेल? पहिलाच. चला, म्हणजे आम्ही लकी आहोत. बरं, तर आत्ताच ते सांगत होते की तुझा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबा जेलमध्ये वगैरे होते, आणि बाकीची तुला स्टोरी बघ सांगितलीच असेल त्यांनी. तर तुझं काय, म्हणजे एकंदर काय लुकआउट आहे तुझा या सगळ्याच्या बद्दल? नॉर्मल आहे आता मला सगळे. पण तरी तू आता कॉलेजमध्ये किंवा शाळेतही आधी असताना काय चर्चा असायची? माझ्या स्कूलमध्ये कोणाला माहितीच नव्हतं. आता जर माहित आहे तर? नाही, एवढं माझ्या फक्त जो कोर फ्रेंड ग्रुप आहे तेवढाच माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाही. पण तुझं एक असं दरारा असेलच ना की अरे नाही, काहीच नाही. असं काय? पण तू कधी कोणाला असं हे करतोस का? नाही, अगदी साधा आहेस तू. नाही. शार्दूलचं मेन म्हणजे गेल्या तो ओळख सांगत नाही, ही त्याची प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट आहे. की तो सांगत नाही. अविला जेव्हा नर्सेसच्या सॅलरीच्या ह्याच्यात जेलला पाठवलेलं 4 दिवस, त्यावेळेला तो जेलला होता, तरी पण म्हणजे घरात एवढं वातावरण आम्ही असं मॅनेज केलेलं होतं की शार्दूल रेग्युलर स्कूलला यायचा. आणि त्यावेळेला मेन म्हणजे काय, सोशल मीडिया त्याच्या हातात नव्हता, लहान होता, त्याच्यामुळे माझे फोन माझ्याकडे असायचं आणि एवढं काय नाही, त्याला लिमिटेड ऍक्सेस होता सगळीकडे, किंवा कोणाला भेटत नव्हतं वगैरे काय नाही. त्यामुळे त्याला हेही माहिती नव्हतं की एकदा विधानसभेला पहिल्यांदा उभं राहिला, डायनिंग टेबलवर त्याने विचारलं, पप्पा तू इलेक्ट झालं काय काम करणार, आठवते तुला? म्हणजे घरातूनच हा प्रश्न आला हा, होता पहिला पहिल्यांदा. तो फार लांब होता त्यावेळी, म्हणजे पॉलिटिक्स पासून लांब होता. आणि 5वीला असेल तो त्यावेळेला, 6वीला. नॉर्मल मुलांसारखंच असं बिलकुल असं जाऊन कोणालाही सांगत की माझे पप्पा एवढे फेमस आहेत किंवा हे ते. आता माहिती आहे, आता त्याच्या मित्रांना माहिती आहे, म्हणजे ते शाळेत सगळ्यांना सांगतात. पण त्यांच्याकडून आणि मग त्याच्या कधी काही प्रिन्सिपलला नीट माहिती आहे तो कोणाचा काही किस्सा आहे का याचा? नाही, ते काय, हा सिंगानियाला आहे आणि सिंगानियाची प्रिन्सिपल अतिशय कडक, रेवती मॅडम अशी प्रिन्सिपल आहे. सो ते त्याला नेहमीच विचारत असते सगळ्या गोष्टी.
पण आता म्हणजे तुझ्या मित्रांकडून काही कॉमेंट्स येतात किंवा तू स्वतः तुझ्या बाबांचं काम जेव्हा बघतोस हा. सोशल मीडिया असेल किंवा घराच्या माध्यमातून तुला कळतच असेल, तेव्हा काय तुला एकंदर म्हणजे मी साईड घेतो वाटतं? त्यांची. मी त्यांच्या प्रत्येक कामात त्यांचा पॉझिटिव्ह साईडच बघतो. नेगेटिव्ह बोलणं समोरच्यांचं काम आहे. तर मला माहिती आहे माझे बाबा जे करणार ते चांगलं करणार आणि चुकीचं असेल तर मान्य करणार. पण तू कधी काही सजेस्ट त्यांना करतोस का की नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक गेल्या महिन्यामध्ये माझ्या घरातली एक घटना आहे. माझ्या घरामध्ये आमच्याच घरात एक प्रिन्सिपल आहे, जी सरस्वती स्कूलची प्रिन्सिपल आहे. आणि त्यावेळेला त्यांचं असं मत होतं की मराठी मीडियम ते इंग्लिश मीडियममध्ये चालू होतं. त्यावेळेला त्या मला भेटायला आल्या होत्या, आमच्या फॅमिलीज मेंबर आहेत. त्यावेळेला मी त्यांच्याशी ते बोललो आणि शार्दूल माझ्या मागून आतमध्ये आला आणि मला बोललो, पप्पा जे योग्य आहे ते कर, आपल्या घरातला आहे म्हणून आपण ती गोष्ट सोडली नाही पाहिजे. सो मी त्यावेळेला बोललो हा खरंच मोठा झाला, कारण माझा मुलगा मला सांगतोय की पप्पा तुझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते तू कर, त्यांच्यासाठी म्हणून तू विचार करून जर हा विषय मराठीचा सोडणार असेल तो लोक तुला ब्लेम करणार की तुझ्या घरचे आहेत म्हणून तू हे करतोस आणि बाकीच्यांकडे आंदोलन करताना मग तू असं कसं करू शकतोस ना. सो मला त्यावेळेला असं वाटलं की नाही, हा खरंच मोठा झाला आहे आणि याला कळतंय चांगलं आणि वाईट या दोन गोष्टीतला फरक त्याला कळायला लागलेला आहे. या गप्पा आपण सुरू ठेवूयाच, पण आणखी आपले तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा आपण या गप्पांमध्ये जॉईन राज कुठे करू. राजा? आपल्या या गप्पा आपण पुढे आणखी कंटिन्यू करूयात. आपल्याबरोबर आता अविनाशजीचे भाऊ आहेत, त्यांच्या पत्नी आणि सोनाली वहिनींच्या आई आहेत त्या, आणि ही छोटी आपल्याबरोबर आज आहे. तर माझा पहिला प्रश्न तोच आहे की अविनाशजींचं राजकीय क्षेत्रातलं करिअर आणि घरी त्याचा काही इफेक्ट होतो, तर तुम्ही लहानपणापासून त्यांना कसं ओळखता? लहानपणापासून आमचं कसं व्हायचं, आमच्या वयामध्ये फक्त 2 वर्षाचंच अंतर होतं. म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी हा मोठा, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी माझी बहीण मोठी. पण आमच्या घरी आलो ना, शाळेतून आलो किंवा क्लासेसवरून आलो, फक्त भांडण असायचं आमचं. फक्त भांडणच. मला ह्या जागेवर बसायचे, त्या जागेवर बसायचे. आणि हे सगळं करत असताना अचानक तो आमच्या एवढा पुढे निघून गेला ना, आम्हाला गर्व वाटतं त्याचं. आम्ही असं बाहेर पडलो तर आम्हाला काय ओळखतात, अविनाश जाधवांचा हो चाललाय. हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट होती. पण अवीच्या पाठी सगळ्यात मोठी पॉवर हा आमचा राजू आहे. खरंच सांगते, दहीहंडी असू दे, काही असू दे, नाही, आमचं पाठचा कलाकार हा आहे आमचा. मी निवडणूक लढलो 2, बरोबर आहे. दोन्ही निवडणुकीला मी दिवसभर प्रचारात असतो आणि हा माझ्या पाठी सगळं सांभाळतो. म्हणजे ती आर्थिक व्यवस्था असेल किंवा कोणाला भेटायचं असेल किंवा कुठली गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, सोशल मीडियाचं कॅम्पेन असेल, फायनल करायचं असेल, असे अनेक हात असतात जे आपल्याला अननोन चेहऱ्यासारखे मदत करत असतात. मला यश नाही आलं, पण पहिल्यांदा मला जवळजवळ 75,000 मतं आहेत. त्याच्यानंतर मला आत्ता जवळजवळ 45,000 मतं आहेत. सो ही मतंही खूप आहेत. 75,000 लोकांनी तुम्हाला मतदान करणं ही काही छोटी गोष्ट नसते. म्हणजे माझ्यापेक्षा जे निवडून आले त्यांना त्यावेळेला 80,000 मतं होती, 85,000 मतं होती. सो जवळजवळ 2 मतलातला प्रत्येक दुसरं मत मला होतं. त्याच्यामुळे एक तुम्ही कुठेही असतात त्यावेळेला एक माणूस काही करू शकत नाही. तुमच्या मागे एक असा माणूस लागतो की जो मागची सगळी बाजू सांभाळू शकतो. आता मी समज उदाहरणार्थ आज माझा व्यवसाय आहे किंवा मी कुठली गोष्ट करायची ठरवली, म्हणजे हा घर जे आम्ही घेतलं ना, या घराच्या देखील सगळ्या गोष्टी व्यवहारापासून तोच करतो, इंटेरियरचा पण तोच बघतो. म्हणजे तो स्वतः बिल्डर आहे. त्याच्यामुळे ह्यातल्या आम्ही फक्त इंटेरियर डिझायनर घेतली, काम त्याने केलं आहे सगळं. माझं ऑफिस असेल, माझं घर असेल किंवा काहीही असेल आमच्या आयुष्यातलं घरातलं कुठलीही गोष्ट असेल तर राज करतो. आणि बाहेरचं काय असेल तर तो कशात पडत नाही. म्हणजे एवढ्या वर्षात आजही तो राजकारणात नाही. पण माझी दहीहंडी असेल, माझं इलेक्शन्स असतील, पक्षाचे इलेक्शन्स असतील, साहेबांच्या सभा असतील, मागून जर साहेबांना जरी विचारला त्रास साहेबांना तर साहेबही ह्याचंच नाव घेतात. आणि मला नेहमी आम्ही दोघं ज्यावेळेला भेटतो कधी साहेबांना, तर साहेब म्हणतात अपोजिटर आहेत दोघं भाऊ. एक एकदम साधा आहे आणि एक एकदम आगाव आहे.
असं राजसाहेब देखील आम्हाला म्हणत असतात दोघांना. म्हणजे मगाशीच आता त्यांनी आठवण सांगितली लहानपणीची की खूप मस्ती तुमच्या दोघांमध्ये असायची, तर काही किस्सा लहानपणीचा आठवतोय का? नाही, किस्सा नाही. आम्ही एकदा जेवायला बसलो होतो, 3 जण आम्ही सगळेच घरचे जेवायला बसलो होतो. यांनी बहिणीच्या ताटातून पापड घेतलं, तिला वाटलं ते मी घेतलं, त्याची निशाणे अजून इथे त्याची निशाणे, तिने ते चम्मच होतं तिच्या हातात, तो फेकून मारला, तुम्हाला इथे लागलं, त्याची निशाणे अजून आहे मला. मग घरी बाजू कोणाची घेतली जायची? म्हणजे माझ्या आईचा लाडका राजू आजही माझ्या आईचा आजही लाडका हाच, आणि घरातला सगळ्यात आवली मेंबर मीच. म्हणजे लहानपणापासून, म्हणजे आज नाही, जेवढे आई वडील मला थकले होते तेवढे कोणाला कंटाळले नसते. लहान शाळेपासून यांची आमच्या रातची कधी मारामारीची कंप्लेंट नाही किंवा कसली काही कशाचंच काय, जे काय असायचं ते माझंच. म्हणजे शाळेतली जेवढा शाळेत मी अतरंगी होतो ना, तुम्हाला शाळेचे माझे शिक्षक आजही सांगतात. आमच्या ज्या वेळेला एखादा गेट टुगेदर होतो किंवा काय असं होतं त्यावेळेला ते माझ्या आठवणी आवर्जून सांगतात. मी न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये येतो, इथे नौपाड्याला न्यू इंग्लिश स्कूल म्हणून आहे, त्या शाळेत होतो. आजही माझ्या आठवणी आहेत. मी अशी कोणतीच गोष्ट नाही जी केली नाही. मी स्टेट लेवलला क्रिकेट खेळायचो, मी कबड्डी उत्तम खेळायचो, मी खो खो उत्तम खेळायचो, मी NCC मध्ये होतो, मी MCC मध्ये होतो, मी स्विमिंग केलं. जेवढ्या गोष्टी करता येतात, म्हणजे जे खेळ, म्हणजे लगोरीपासून ते सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे माझ्या घरी जर तुम्ही लहानपणी आला असत ना, तर गोट्यांचे एवढे मोठे मोठे डबे भरलेले असायचे आणि त्या सगळ्या गोट्या मी जिंकलेल्या असायचो. कुठलीच गोष्ट, म्हणजे आता मी ज्यावेळेला माझ्या मुलाला पाहतो ना, मला नेहमी दुःख वाटतं की यार तू काहीच करत नाहीयेस. काहीच करत नाहीस. मी म्हटलं रे, मी असा ह्या म्हणजे चाळीमध्ये खेळला जाणारा कुठलाच खेळ मी असा नाहीये की खेळलो नाही. प्रत्येक गोष्ट मी केली, प्रत्येक गोष्टीत माझा पार्टिसिपेट असायचा आणि सगळ्या गोष्टी खेळ. आणि आता शार्दूलला ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला पप्पा नको रे, हे नको रे, पप्पा ते नको रे. मी म्हटलं रे तू कर, माझी इच्छा आहे तू हे करावंस, कारण हे दिवस परत नाही येणार आहेत तुझ्या आयुष्यात. एकदा तू मोठा झालास की नंतर तू केलीच नाही ती गोष्ट, तो लोक म्हणणार यार एवढा मोठा झाला तरी त्याच गोष्टी करतो. सो तू त्या वयात त्या गोष्टी कराव्यास अशी माझी नेहमी त्याच्याकडे इच्छा असायची आणि त्यातली कुठली इच्छा नसायची. जे तो त्याला पाहिजे ते तो करतो स्वतःच. आणि तर सध्या तर सोशल मीडिया आहेच, त्यामुळे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही अशा घरामध्ये आहात जिथे राजकीय बराच सगळं वातावरण असतं बऱ्यापैकी, तर तुमचा काही आहे का अनुभव? असा अनुभव पहिल्यांदाच, ॲक्च्युली माझी फॅमिली खूप साधी फॅमिली आहे आणि जेव्हा पहिल्यांदा अविदादा इलेक्शनला उभे होते तेव्हा तो पहिलाच अनुभव होता की सगळीकडे असं प्रचार करायचं, काय असतं काय नाही, हा सगळा खूप चांगला अनुभव मला आला. आणि त्याच्याबरोबरच सगळेच फॅमिली मेंबर्स एकत्र होतात आणि पक्षाची लोक ही सगळी मदत करत असतात. सो तो एकदमच वेगळा अनुभव आहे सगळ्यांसाठीच. सोनाली वहिनीच्या आई देखील आपल्या बरोबर आहेत. खरं तर आपली मुलगी एखाद्याच्या घरी जर पाठवायची असेल लग्न करून तर सगळं बॅकग्राऊंड बघितला जातो आणि मगाशी आम्हाला सगळी स्टोरी त्यांनी सांगितली आहे तुमची ह्यांच्या लग्नाची. त्यामुळे तुमचं काय, म्हणजे तेव्हा काय होतं तुमच्याकडून, तुम्हाला माहित नव्हतं त्या सगळ्या गोष्टी? जेव्हा मला समजलं तेव्हा मी त्याला घरी बोलवलं, माझ्या घरी बोलवलं आणि त्याला मी एका नजरेपाठी मी त्याला बरोबर ओळखलं आणि तेव्हा मी सांगितलं की हा मुलगा सोन्यासाठी चांगला आहे आणि म्हणून मी त्यांचं लग्न लावून. म्हणजे खरं आमचं अफेअर वगैरे कडक शिस्तीच्या, एवढ्या कडक शिस्तीच्या की आजही माझ्या सोनूच्या कानामधनं धूर येत असतो, मध्ये मध्ये धूर येत असतो तिच्या कानातनं. माझी आई खूप स्ट्रिक्ट, खूप म्हणजे खूप strict. प्रचंड स्ट्रिक्ट. आता ती वयानुसार किंवा नातवंड आता थोडी लूज सोडले पण आमच्या घरामध्ये खूप शिस्त कडक. आणि असं असताना त्या वयात, म्हणजे आम्ही त्यावेळेला दोघंही 11वीलाच होतो आणि त्यावेळेला त्यांनी 11वीला असताना त्यांनी आम्हाला म्हटलं होतं ठीक आहे तुम्ही दोघं लग्न करू शकता. आम्हाला दोघांना कळतही नव्हतं, 18ही कंप्लीट झालं नसेल आमच्या दोघांचं, असं त्यावेळेची ती वेळ होती. पण त्यांची सगळ्यात जास्त मदत आम्हाला मिळाली, आम्हाला दोघांना. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, लग्नानंतरही आम्ही लग्नानंतर खूप वाईट दिवस पाहिले, खूप म्हणजे
खूप वाईट दिवस पाहिले. म्हणजे असं होतं की आज ह्या घरात तुम्ही जे बसलोय ते भरलेलं घर आहे, पण मला आजही तो घर आठवतोय की त्या घरात एक एवढीशी टी व्ही होती आणि समोर 2 प्लास्टिकच्या चेअर होत्या. हा आमचा हॉल. बेडरूममध्ये तर तुम्ही गेलात तर एक फक्त गादी, झोपायला गादी आणि सामान एका कोपऱ्यामध्ये आम्ही सगळं आमचे सगळे कपडे बिपडे ठेवलेले आणि ना फ्रीज ना वॉशिंग मशीन अशी कुठलीच गोष्ट करत नव्हती. पण त्यावेळेला ह्या कुटुंबांनी मला खूप मदत केली आणि एवढी मदत केली की आर्थिक मदत पण त्यावेळेला त्यांची मला झाली. ते आपल्याला म्हणतो ना त्यावेळेचे 10,000 रुपये पण आपल्याला आत्ताच्या 10 कोटीच्या बराबरीचे होते. सो अशा वेळेला त्या कुटुंबाने मला खूप सहारा दिला. राजकारणात यायचा जो निर्णय झाला त्याच्यानंतर हिचा विरोध होता, त्यांचा विरोध होता, पण तिचे वडील खूप स्ट्रॉंग होते म्हणाने की नाही तुला जे हवंय ते कर. त्यांचं एक नेहमी मत असायचं त्याला करू दे आणि त्यातून जर त्याला नाही जमलं तर मग आपण सांगू काय करायचं. त्याला असं वाटायला नको हे माझ्यावर लादलंय. जर तो सक्सेस झाला तर विषय संपला. पण त्यावेळेला त्यांनी जो मला पाठिंबा दिला तो खूप मोठा होता आणि त्याच्यामुळे ही शांत झाली, हिच्यामुळे ती शांत झाली आणि मी माझं आयुष्य पुढचं शांततेत जगलो. आंदोलनं केली. सन्माननीय राजसाहेबांचा आम्हाला खूप मोठा पाठबळ आहे. आमच्या घराला उभं करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे आजही मी आजारी असीन किंवा काही असीन तर साहेबांचा फोन येणारच. वहिनी कधीही गेलो तर सोनालीचं काय चाललंय रे हा प्रश्न वहिनींच्या तोंडातनं येणारच. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो एक महिनाभरापूर्वी वहिनींनी तिला साडी पाठवली. काय होतं काहीतरी सण होतं की काहीतरी होतं, त्यांना साड्या आणल्या होत्या. तर एक साडी मला वरना फोन आला, मी आलोय कळलं सोनालीसाठी साडी आणली ती घेऊन जा. सो असं आम्ही खरं तर आमचं कुटुंब राजकीय ह्याचं नाहीच आहे. आमच्या घरात राजकारण नाहीच. आम्ही चाळीत राहायचो. टेकडी बंगल्याच्या एक झोपडपट्टी होती तिथे आम्ही सगळं राहायचो. अशा माणसावर म्हणजे कुठल्याही रक्ताचं नातं नसताना राजसाहेबांचं आमच्या कुटुंबावर जे काही प्रेम आहे ना ते आम्ही तुम्हाला कधी शब्दात सांगू नाही शकणार. आमच्या सगळ्या अडचणींमध्ये आमच्या वाईट काळामध्ये ते खंबीरपणे पाठीशी उभे असतात. आमच्या घरात गणपती असो किंवा दिवाळी असो, आता गणपतीला येत नाही कारण त्यांच्या घरी गणपती असतो, नाही तर ह्याच्या आधी वहिनी किंवा ते कोण ना कोणतरी आमच्या घरी दरवर्षी असायचं. दिवाळी आली तर ती मिठाई घरी येतेच त्यांची आमच्याकडे किंवा त्यांचा डब्बा येतो. असं एक महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेतृत्व हे माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि त्यामुळे आज आम्ही जे काही आम्ही सगळे जे काही आहोत ना त्याचं एकमेव श्रेय जर कोणाला जाते तर ते सन्माननीय राजसाहेबांना. तुम्ही राज ठाकरेंना भेटलात तेव्हा काय तुमची रिॲक्शन किंवा मनात काय असं होतं का की त्यांच्याशी ह्या गोष्टींवर बोलायचं किंवा त्यांच्याशी काय बोलायचं हा प्रश्न? मी एक आहे ना सांगते की अभि जेलला होता तेव्हा साहेबांनी मला फोन केला. मोरे वहिनी ते आलेले भेटायला मला तेव्हा फोन केला. साहेबांना बोलले की काही टेन्शन घेऊ नको ग असं तसं हे ते साहेब थोडं अभिला राग शांत करायला सांगा रागिष्ट आहे. थोड्या दिवसांनी हा जेव्हा घरी गेला म्हणजे अरे काय ती मला सांगते माझी बायको मला तेच सांगते. म्हणजे त्यांची तर भीती सगळ्यांनाच वाटते पण वहिनी फार म्हणजे लिटरली म्हणजे आम्ही दोघं जर लंचला गेलो त्यांच्या घरी गणपतीला दरवर्षी शार्दूलला का नाही आणलंस त्याला होतं का नाही आणलंस तू त्याला माझं काय रेशनिंग संपणार होतं का तू त्याला का नाही घेऊन येणार म्हणजे एवढा हट्ट करणार किंवा नेहमी अगदी म्हणजे खूप मिळून मिसळून होतात असं कुटुंब खूप म्हणजे खूप काय ना त्या कुटुंबाबरोबर आम्ही एवढं प्रेम मिळतं ना की त्याच्या पुढे आमदार आणि खासदार हे होणं खूप छोटं वाटतं. म्हणजे त्यांचं एवढं प्रेम आमच्यावर आहे ना की आम्हाला ते कधीच इच्छा होत नाही. आता निवडणूक आमचं संघटन आहे, मतदार टिकवला पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक लढतो अनेक वेळेला, पण ह्या सगळ्या गोष्टी छोट्या आहेत. ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे जातो आम्हाला असं वाटतं की त्यांच्या समोर उभं राहायला मिळणं किंवा त्यांच्याबरोबर ते आम्हाला नावाने आवाज देणं हे त्या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप मोठं आहे. सो आम्ही त्यांच्याबरोबर खूप हॅपी आहोत, आनंदी आहोत आणि आम्हाला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आम्हाला जिथे जायचं आहे तिथे ते एक दिवस आम्हाला नक्की घेऊन जातील.
खरं तर तुमचं हे सगळं जे काम आहे राजकीय क्षेत्रातलं असू दे किंवा सामाजिक क्षेत्रातलं असू देत घरच्यांचा पाठिंबा ही खरी पोचपावती असते. म्हणजे आता तुमचा भाऊ देखील भाऊक झाला होता आणि म्हणजे ह्यांचं काम बघून आता तुमचं काय म्हणाल येतं म्हणजे काय आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आता मी तुम्हाला वेगळं काय सांगणार त्याच्यात. पण तरी एक तुमच्याकडून कौतुकाची थाप त्यांना कधी पहिली मिळाली होती? नाही मग आम्ही कौतुक केलं तर मग तो थांबून जाईल. आम्ही न कौतुक करता तो असंच पुढे निघून चाललाय त्यातच आमचं हे काय बोलू आता मी त्याच्यात काहीच बोलू शकत नाही. कधी सल्ला द्यावासा वाटला नाही तर? नाही हा तोच आम्हाला काय सल्ले देत त्याला? म्हणजे मी अरेंज झालो हे आता परवा मराठी भाषाचा एक विषय होता मीरा भाईंदरचा आणि त्यावेळेला मला पोलीस घरनं 3:30 वाजता घेऊन गेले. मला घेऊन गेले थोड्या वेळाने मला पहिले मीरा रोडला घेऊन गेले आणि तिथनं मला ते वसईला वज्रेश्वरीला घेऊन गेले. मी ज्या वेळेला दरवाजा उघडून बाहेर आलो त्यावेळेला हा खाली उभा होता. त्याला सांगावं लागलं नाही. पक्षातला कोणी नव्हता. तो तिथे पोचला होता. ह्या गोष्टी कोणाला काही सांगायच्या नसतात. ते अक्षोस घडलेले असतात. म्हणजे अनेक वेळेला काही घडलं की राजा कुठे असं म्हटलं की तो मला पाठी कुठेतरी दिसतो. तो तुम्हाला फ्रेममध्ये कधी नाही दिसणार की कॅमेराच्या फ्रेममध्ये. आता त्याला जर आधी कळलं असतं त्याला इंटरव्ह्यूला बसायचं तर तो निघून गेला असता. त्या दोघांना माहीत नव्हतं की त्यांना इंटरव्ह्यूला बसायचंय म्हणून ते इथे थांबले. तर त्याला प्रसिद्धीची गरज नाही, त्याला हव्यास नाही कसला. कुटुंब टिकवण्याचं काम उत्तम करतो आणि कुटुंब सांभाळण्याचं काम तो उत्तम करतो. म्हणजे तुमच्या पाठीमागे राजा हा कायम आहे. आहेच. प्रत्येक गोष्टीत राजा आहे. खरं तर तुमच्या घरी आम्हाला बोलवलं आणि इतक्या छान गप्पा तुम्ही मारल्यात आणि ह्या गोष्टी खरं तर माहीत नव्हत्याच मुळात. त्यामुळे तुम्ही त्या सांगितल्यात आणि ह्या मनमोकळ्या गप्पा झाल्या त्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. पण धन्यवाद आणि लोकसत्तातर्फेही धन्यवाद. तर हे होते अविनाश जाधव आणि त्यांचं कुटुंब. अशा या राजकीय गप्पा नव्हत्या पण इथे फक्त जाधव कुटुंब आणि हॅशटॅग आपला बाप्पा ह्याच गप्पा रंगल्या होत्या. तुम्हालाही त्या नक्कीच आवडतील. कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.